आज रोजी परभणी येथे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत विशेषतः जलजीवन मिशनचे बिल जे पेंडिंग आहेत त्याच्याबद्दल कलेक्टरला निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याच्यात मेन मुद्दा असा आहे की प्रत्येक गावामध्ये ॲट अ टाइम कामं काढण्यात आलेले होते, त्यामुळं कॉन्ट्रॅक्टर कमी पडू लागले, म्हणून शासनानं अनएम्प्लॉयड इंजिनियरला बेरोजगार अभियंत्यांना 3-3 कोटीचे रजिस्ट्रेशन दिले आणि सगळ्यांनी कामं केले। टेक्निकली इंजिनियर हा व्यवस्थितच काम करतो, त्या उद्देशानं सगळ्या गावामध्ये व्यवस्थित कामं झालेले आहेत। पण प्रत्येक वेळेस निधीला दिरंगाई झालेला आहे आणि शेवटी गेल्या 9 महिन्यापासून निधी उपलब्ध नाहीये। त्याच्यामुळं आणि ऑफिसमधून वारंवार नोटिसा येत गेले की काम पूर्ण जर केलं नाही तर तुम्हाला टर्मिनेट करण्यात येईल किंवा ब्लॅकलिस्ट करण्यात येईल किंवा तुमच्यावर फाईन लादण्यात येईल। त्याच्यामुळं सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनं आपल्या आपल्या परीनं इकून तिकून पैसे करून व्याजानं म्हणा बँकेतून म्हणा सगळं कामं व्यवस्थित आज रोजी 80 ते 90% कामं पूर्ण झालेले आहेत। तर कॉन्ट्रॅक्टरची सध्या आर्थिक परिस्थिती फार डबघाईला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयड इंजिनियर हा सगळ्या गोत्यात आलेला आहे। त्याच्यामुळे शासनानं निधी देण्याची कृपा करावी, जेणेकरून आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि अनएम्प्लॉयड इंजिनियर हे थोडं सक्षम होतील।